विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसं राज्यातल्या नेत्यांची टीकेची पातळी सुद्धा घसरत असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरलेली आहे। महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। या अगोदर शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सुद्धा राहुल गांधींवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांची सुद्धा जीभ घसरल्याची माहिती। परवा इव्हेंट सुरू होता, लाडकी बहीण फार जोरात इव्हेंट, मधामध्ये रॅम्प लावला जातो 200 फुटाचा आणि हे नाचे त्या रॅम्पवर जातात। तिघेही कधी कधी कोणी रुसतो, बारामतीवाला रुसतो तर कधी नागपूरवाला। हे तीन तिघाडा काम बिघाडा असं हे सरकार। तर विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसं राज्यातल्या नेत्यांची टीकेची पातळी घसरत चालली असं दिसतंय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर टीका करताना आणि या संदर्भात अधिक बोलूयात। भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पण या अगोदर ऐकूया की त्यांनी टीका काय केलेली आहे। काल परवा इव्हेंट सुरू होता, लाडकी बहीण फार जोरात इव्हेंट, मधामध्ये रॅम्प लावला जातो 200 फुटाचा आणि हे नाचे त्या रॅम्पवर जातात। तिघेही कधी कधी कोणी रुसतो, बारामतीवाला रुसतो तर कधी नागपूरवाला। हे तीन तिघाडा काम बिघाडा असं हे सरकार। आणि आपल्यासोबत दरेकरजी जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, ऐकलं असेल तुम्ही विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे। महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिघाडा काम बिघाडा अशी टीका केली आहे वडेट्टीवारांनी, आपली प्रतिक्रिया? मला वाटतं वडेट्टीवारांनी आपली पातळी सोडलेली आहे। नाचे रॅम्प याचा अर्थ काय? आणि हा लाडक्या बहिणींचा अपमान आहे। पण लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आणि त्या व्यासपीठावर जर सीएम डीसीएम जात असतील आणि त्याचा रॅम्प स्टेजचा उल्लेख होत असेल आणि त्या ठिकाणी सीएम डीसीएमला नाचे म्हणत असतील तर मला वाटतं काय वैफल्यातनं काँग्रेसचे नेते जात आहेत हे वडेट्टीवाराच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतंय। कारण आज आपण बघाल की लाडक्या बहिणींचा एवढा धक्का काँग्रेसने घेतलेला आहे की प्रत्येक विषयाचं राजकारण करतायत आणि टोकाचं विखारी बोलतायत आणि घृणास्पद बोलतायत। आणि म्हणून मला वाटतं हा आमचे सीएम डीसीएमचा अपमान तर आहेच, परंतु माझ्या करोडोंच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना त्या ठिकाणी आणली त्या माझ्या बहिणींचा अपमान आहे। वडेट्टीवारांनी तात्काळ महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींची माफी मागावी, नाहीतर त्याची किंमत काँग्रेसला आणि वडेट्टीवारांना त्या ठिकाणी मोजावी लागेल। तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्याच लाडक्या बहिणी प्रतिभा धानोरकर यांनी तुमच्या संदर्भात त्या ठिकाणी काय भूमिका घेतली हे महाराष्ट्राने पाहिलंय। त्याच्यामुळे पक्षातल्या लाडक्या बहिणीचे आपण त्या ठिकाणी मन समजावू शकत नाही, त्यांना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं काय, अशाच प्रकारची प्रतिक्रिया या बाबतीत आहे। हो, निश्चित प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेले होते आणि वडेट्टीवारांनी जी टीका केली त्यावर त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो।